नमस्कार, मी प्रवीण कांबळे. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने या न त्या कारणाने मीरा भाईंदर शहरामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी आपले योगदान सतत ठेवणारे गणेश चव्हाण, जे रिक्षा चालक मालक संघटनेचे या ठिकाणी नेतृत्व करतात व तसेच मीरा भाईंदर शहरामध्ये RPIच्या माध्यमातूनही कार्य करत असतात. या ठिकाणी गणेश उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न करत असताना मीरा भाईंदर शहरातील नामचीन व्यक्तिमत्व गणेश चव्हाण यांची आज एक मुलाखत घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पाहूया गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी मनोज चव्हाण आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीने व्यक्त करतात. पाहूया या ठिकाणी. काय सांगाल गणेशजी, आज या ठिकाणी तुमच्याच नावाचा असलेला गणेश उत्सव मोठ्या आनंदात संपन्न केला जातोय, काय व्यक्त करताय भावना? ॲक्च्युली कसं आहे ना साहेब, पहिले तर तुमच्या न्यूज चॅनलचा आणि तुमचं जे आता पेपर 27 चालू झालं आहे त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या टायमाला आज जसं की संत श्री सेवालाल महाराज संस्थामधून मी कार्यक्रम करतो, तसंच मी रिक्वेम पार्टी ऑफ इंडियामध्ये 18 ते 20 वर्षापासून काम करतोय. त्यानंतर आज आपण समाजकार्य करता करता इथपर्यंत आलो, संस्था रजिस्ट्रेशन केली. आज आपले काही समाजाचे लोक आहेत ते बोलतात की आपल्यासाठी मंदिराची कोशिश करा. आठवले साहेबांपर्यंत पण आम्ही हे प्रश्न टाकलेले. जेव्हा मॅक्सेस मॉलमध्ये मीटिंग होती तेव्हा माझ्या त्यांच्यासमोर भाषण झालेलं आहे, तेव्हा पण मी बोललेलो आहे. तेव्हा आठवले साहेबांनी खुद सेलेकर साहेबाला सांगितलं होतं की त्यांनी जे आहे आपले प्रताप सरनाईकाला कॉल करावे आणि त्यांच्याशी वार्ता करून मंदिरासाठी जागा या समाज भवनसाठी करावे, म्हणून सेलेकर साहेबांशी ती वार्ता त्यांची तिथे झालेली आहे. आणि ते मंच माझ्याकडे फुटेज पण आहेत, आज पण ते साहेब फेसबुकवरती तुम्ही पाहिलेले पण असतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे की इतर समाजासाठी पुढे येतात आणि बंजारा समाजाला कुठे ना कुठे दाबला जातो या मरोडला जातो या कुठे ना कुठे त्यांना साईडला केल्या जाते. कारण की आमच्या समाजाला रोज मजदुरी करून पुढे जाणारे लोक आहेत, बिगारी काम करणारे लोक आहेत आणि त्यांना कुठे जायचं कुठे यायचं माहिती नाही आहे. त्यातनं एक गणेश चव्हाण आज कुठेतरी RPIतनं हा घडलेला कार्यकर्ता आहे, जे दिलीप इंगले, रवी भगवानी ह्या टायमापासून आम्ही काम करतो. आता काकासाहेब खंबाडकर, बाबूसिंग राठोड आणि कामा पवारांचा आशीर्वाद आहे. जसं कादर भाऊ रात्री 1:30 वाजता मुस्लिम कमिटीचे ते प्रवक्ता असून आज 1:30 वाजता ते माझ्यासाठी इथनं बांद्र्यावरनं येतात. ती माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे की मी कधीच कोणाशी जातीवाद नाही ठेवला. कोणी भैया आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी बंजारी आहे. तर आम्ही कोणासाठी जातीसाठी नाही, समाजकार्य करता तर तुम्ही सगळ्यासाठी करा. आणि आठवले साहेबांसाठी मी तुमच्या न्यूज मधून बोलतो की एक बंजारा समाजासाठी इथं थोडं छोटा मोठा एक मंदिर बनला, या भवनची सुविधा झाली. का की बंजारा समाज हे पारंपरिक समाज आहे. का की आमचे गुरु आमचे भजन बोलणं, आम्ही रात्रंदिवस मेहनत करून भजनाने आज आमचे भजन कीर्तन व्हायचे. आज आम्हाला कुठे जागाच नाही, आम्ही कुठे फर्स्टेज करू नाही शकत आणि कुठे हॉलमध्ये कार्यक्रम केले तर ते माहिती पण नाही पडत. आता हे कार्यक्रम करणं संस्थेच्या माध्यमातून म्हणजे एकच मुद्दा आहे की जास्तीत जास्त बंजारा समाजाचं व्हायरल व्हावं, बंजारा समाज काय माहिती पडावं. आज जे दिल्ली आहे, दिल्लीमध्ये जे विधानसभा आहे ती लखीसाहेब बंजाराच्या जागेवरती आहे, तरी पण आज जे आम्हाला कुठे ना कुठे ढवळला जातो. आज एवढा मोठा आपला तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, तिथे जे भोग लागतो ना, भोग जे देवाला भोग चढवतात ते भोग बंजारा समाजातून पहिला लागतो. का लागतो? कारण की बंजारा समाजाचं एवढा मोठा योगदान आहे. अंग्रेज समाजाला, अंग्रेजांना जे सगळ्यात जास्ती लढा दिला असेल, जे सगळ्यात जास्ती पळवलं असेल, अंग्रेजांनी ज्या व्यक्तीला या कुठल्या समाजाला ज्या क्रिमिनल ऍक्ट मध्ये टाकलं ते बंजारा समाजाला टाकलं. का की बंजारा समाजाने त्यांना एवढं परेशान केलं की त्यांना इथनं पळायला लागलं. आणि आमच्या समाजावरती एवढा अंग्रेज लोकांनी अत्याचार केलं की जिथे पाहिलं तिथे गोळ्या मारण्याचा आम्हाला आदेश होता. याच्यासाठी काही आमच्या बंजारा समाजाचे लोक आहेत, त्यांना जय शिवाल बोलायला लाज वाटते. तशा लोकांना पण माझं आव्हान आहे, अगर तुम्ही जय शिवालाल नाही बोलू शकत आणि बंजारा समाजाचं नाव पुढे नाही करू शकत आणि बंजारीमध्ये कुठे अगर 4 चौकात नाही बोलू शकत, तर तुम्हाला ना त्या बंजारा समाजामध्ये जे आरक्षण भेटतो ना ते पण तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही आहे. आता न्यूज आहे ना, आता मी कठोर शब्दामध्ये तुम्हाला बोललो असतो. कधी त्यांना जय सेवाला घातलं त्यांचा तोंड वाकडा होतो. बंजारी असून सुद्धा बोलतात मी बंजारी नाही, मी इतर जातीचा आहे. तर तशा लोकांचा पण आपला विरोध आहे. गणरायाला काय मागणी केलेली आहे? गणरायाला हेच मागणी आहे, गणरायाचा आशीर्वाद आहे
म्हणून आज गणराया स्वतः येऊन बसलेत. मी बसवू एवढी माझी लायकी नाही आहे आणि कुणी पण गणरायाला हे बसवू नाही शकत. त्यांची ज्याची इच्छा असेल तिथे येऊन ते बसतील. आपण बस तुमच्या मतदानामधून आज पोहोचवायचं एवढंच आहे की हे शुभ कार्य ते आमच्या नावाने होतंय ती लय मोठी गोष्ट आहे. आम्ही करू एवढे मोठे माणसं नाही. गणरायासाठी कोण काय करणार. सगळ्यात पहिला प्रथम पूजा त्यांची आहे. प्रथम पूजा म्हणजे श्री गणेश महाराजांचं नाव आज तुम्ही जसं येता बोललं तुमच्या नावाची मूर्ती इथे बसली आहे. गणपती देवाचं तुमचं पण नाव गणेश आहे. तर त्यांच्या पायाची धूल पण नाही आम्ही. तुम्ही एवढं मोठं मला ते हे दिलं याच्यासाठी मनाने आभार व्यक्त करतो. आणि हे माझे मित्रजण आहेत, ते माझे भाऊ बंधू आहेत, त्यांच्या भरोश्यावर ते सगळं होतं. आणि तुमच्यासारखे मित्र आहेत जे धावून येतात. आज नाही बोललं तर तुम्ही कधी पण आमचे न्यूज असले काही काम असलं तुम्हाला फोन केला तर तुम्ही वेळ टाइम बघून धावून येतात. त्यासाठी तुमचा पण मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यासारखेच माझे काही न्यूजवाले भाऊ बंधू आहेत, पोलीस प्रशासन आहे जे सहयोग करतात. आणि न्यूज मधनं आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की काही अत्याचार जे रिक्षावाल्यावरती होतात ते पण थांबले पाहिजे. जसं आता आपले हे आहेत वाहन मंत्री प्रधानमंत्री आपले प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, त्यांनी मध्ये एक बोललं होतं की पब्लिक सेफ्टीसाठी ते ॲप लॉन्च करणार आहे. त्याच्यावरती मी न्यूज बनवलेली आहे. तर पब्लिक सेफ्टीसाठी तुम्ही साहेब ॲप लॉन्च करा. चांगली गोष्टी आहे. पब्लिकची सेफ्टी असली पाहिजे. पण रिक्षेवाले पण ही पब्लिक आणि ही सेवा हे पब्लिक रिक्षेवाले पण तुमचेच पोर आहेत. यांच्याकडे पण ध्यान द्या. काही पॅसेंजर असे असतात, तुम्ही पण रिक्षा चालवली आहे आणि रिक्षा चालवताना काय काय घडतं हे तुम्हाला चांगली तरह माहिती आहे. तुम्हाला मी शिकवू एवढा मोठा तर मी नाही आहे, तुम्हाला सांगू एवढा मोठा तर नाही आहे, पण कुठेतरी चुकीचा नाही झाला पाहिजे रिक्षावाल्यासोबत एवढं पण तुम्ही ध्यान ठेवावे. म्हणून मनापासून तुमचे पण आभार व्यक्त करतो. बंजारा समाजासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये बंजारा सेवा भवन बनलं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही प्रताप सरनाईक साहेबांना कितीदा भेटले या विषयावर? या विषयावरती मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. आपलं भेटणं नाही झालं साहेब आणि आता लवकरात लवकर मी भेटण्याची कोशिश करेन. काय की गणपती नंतर मी कोशिश करेन. या व्हिडिओच्या माध्यमातून सरनाईक साहेबांना काय सांगू इच्छितो? एवढंच आहे की साहेब भरपूर जणांचे तुम्ही भवन बनवले, भरपूर जणांचे मंदिर बनवून दिले, भरपूर जणांचे जे भवन या मंदिर बनले त्याच्यात घोटाळे पण झाले. 24 करोडचे जे आहेत मंदिर बनले त्याच्यामध्ये जे पाणी गळतो ते पण एकदम सुविधादायक नाही आहे. कुठे ना कुठे आत्मांतरिक तरीका आहे. पण बंजारा समाजाकडे ध्यान देऊन एखादा भवन किंवा मंदिर बनवण्याची कोशिश करावे. असं नाही आहे की मीरा भाईंदर मध्ये एक पण मंदिर नाही आहे तर ते जे पण करेन त्याचं नाव हे जन्मोजन्मी राहील की पहिला मंदिर या भवन कोणीतरी बनवलं. जसं की आज परवीन भाऊ बोलतात की गणेश चव्हाण तुम्ही धावून येता करता. आता आम्हाला ते करणंच आहे ना. समाजकार्य करतो. आता 4 जण मला विचारतात, भैया बोले दादा बोले की आपल्यासाठी मंदिर नाही आहे, आपल्यासाठी भवन नाही आहे. मला पण माहिती आहे मंदिर बनवायला जागा भेटत नाही तर भवन तर देऊ शकता. दुसऱ्यांना जसं बनवून देऊ शकता तसं आम्हाला पण बनवून देऊ शकता. तसं या न्यूज मधनं प्रताप सरनाईक साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की बंजारा समाजाकडे ध्यान द्यावे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता मी नाही बोललं तर 30 ते 40 हजार बंजारा समाजाचे लोक मीरा भाईंदर मध्ये आहेत. त्यांचे वोट तुम्हाला पाहिजे आणि त्यांचा साथ तुम्हाला पाहिजे. पण त्यांना अगर मंदिर दुसऱ्याला द्यायचं आणि त्यांना नाही द्यायचं तर असा भेदभाव नाही झाला पाहिजे. भवन या मंदिरची तयारी तुम्ही पण करावे हे मनापासून विनंती करतो तुमच्या. बंजारा समाजाचे मीरा भाईंदर शहराचे नेते गणेश चव्हाण यांनी आज एक खंत व्यक्त केलेला आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या नावाने बंजारा समाज भवन मीरा भाईंदर शहरामध्ये बनावं अशी इच्छा व्यक्त करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती केलेली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये 40,000 लोकसंख्या असलेला हा बंजारा समाज आहे. तो तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. सरनाईक साहेबांना अशी विनंती करून या मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेला गणपतीच्या शुभेच्छा, गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना गणेश चव्हाण यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये बंजारा भवन बनावं या महाराष्ट्र प्रशासनाने महाराष्ट्र प्रशासनाने या विनंतीचे दखल घेत मीरा भाईंदर शहरामध्ये बंजारा भवन बनण्याची आज या गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती केली आहे. या विनंतीला या सरकारने लवकरात लवकर न्याय देऊन या मीरा भाईंदर शहरातील बंजारा समाजाचा न्याय करावा हीच आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. मीरा भाईंदर शहरातील बंजारा समाजाकडे लक्ष द्या. नमस्कार. जय महाराष्ट्र. सगळ्या भाऊ भक्तांना
हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी बंजारा समाजाचे जेवढेही कार्यकर्ता आहेत पदाधिकारी आहेत या जे पण आहेत सगळ्यांनी यावे आणि इथे 6 तारखेला भंडारा आहे सगळ्यांनी भंडाऱ्याचा आनंद घ्यावे आणि विसर्जनला यावे म्हणून सगळ्याला बोलतो मीरा भाईंदरच्या जनतेला जे पण आहेत सगळ्यांनी यावे इथे त्यांचं ज्योती पार्क न्यू गोल्डन एज ज्योती पार्क इंद्रलोकला सगळ्यांनी येऊन इथे भंडाऱ्याचा लाभ घ्यावे आणि गणपती विसर्जनला सगळ्यांनी यावे